आपण हे बघितलं होतं ह्याच्यापूर्वी ऐतिहासिक पार्श्वभूमी. पॉलिटीला स्टार्टच करतोय. पहिला टॉपिक आहे, म्हणजे दुसरा टॉपिक आहे जो घटना निर्मिती, त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. जनरली हा चॅप्टर म्हणजे खरं तर म्हणजे खूप बोरिंग आहे, कारण की सगळ्यात जास्त फॅक्च्युअल गोष्टी आहेत ना तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये हे करावं लागतात, लक्षात ठेवावं लागतात. कन्सेप्च्युअल काही गोष्टी नाही. घटना निर्मिती संदर्भातले सगळे जेवढे फॅक्ट्स होते, फॅक्च्युअल बाबी आहेत, तर त्या तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायच्या असतात की कशाप्रकारे घटना निर्मितीची प्रोसेस झाली, किंवा त्याच्यातल्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्हाला ह्याच्यामधून समजतील. ओके, मग ही घटना आपण जर ही बघितली की 1950ला म्हणजे 49ला पूर्ण झालेली, आणि जी 26 जानेवारी 1950पासून लागू केलेली आहे. मग त्याच्या अगोदर ही घटना ॲक्च्युअलमध्ये हे होण्यापूर्वी मग त्यासाठी काय भारतीयांनी किंवा त्याच्यापूर्वी काय प्रयत्न झाले होते का, किंवा काय झालेत, त्याच्या संदर्भातल्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. आपण जनरली मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये ह्याच्या आधी घटना म्हणजे घटना सुदृश्यामध्ये काय तर कायदे. घटना म्हणजे काय, शेवटी घटना म्हणजे शेवटी एक काय लॉ ऑफ लँड आहे, म्हणजे एक कायदा आहे की जो सर्वोच्च कायदा असतो तो त्या देशासाठी. तर त्याच्या संदर्भातले आपण ते घटनेमध्ये बघतो. मग त्याच्या संदर्भातले आपण सर्व तरतुदी बघितल्यात, म्हणजे 1773पासूनचे ते 1935 ते 1947चा भारत स्वातंत्र्याचा कायदा, इथंपर्यंतचे सगळ्या कायदे तर आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. मग ह्याच्यापूर्वी आता ही जनरल झाले, हे लॉ झाले, पण भारतीयांनी भारतासाठी किंवा घटना निर्मिती करण्यासाठी काय प्रयत्न झाले का, किंवा घटना परिषदेची काय मागणी डिमांड झाली होती का, ह्याच्या संदर्भातली तरतूद. आणि ॲक्च्युअल घटना जेव्हा बनत होती मग त्याच्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता, किंवा त्याच्या संदर्भातल्या काही फॅक्च्युअल गोष्टी, किती वेळा मीटिंग झाली, किंवा त्याची काही सिम्बॉल्स असतील, किंवा काही समिती असतील, कमिट्या, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर ह्याच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या बऱ्यापैकी फॅक्च्युअल गोष्टी, पूर्ण फॅक्च्युअल डेटावरती बेस्ड आहे हा चॅप्टर. तर अशा सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ओके, तर आपण त्याच्या संदर्भातलीच बघूया. पहिलाच घटना निर्मितीसाठी झालेले प्रयत्न. तर घटना निर्मितीसाठी जर प्रयत्न बघितले तर भारतीयांतर्फे तर तो होता, म्हणजे सुरुवात बघितली तर 1895चं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल, किंवा आपण त्याला स्वराज्य विधेयक असं सुद्धा म्हणतात, की जे कुणी मांडलं होतं, लोकमान्य टिळकांनी मांडलं होतं. ओके, काय होतं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल म्हणजे भारताचं राज्य घटना असं ह्याचं विधेयक होतं, त्याला स्वराज्य विधेयक असंही म्हणतात. हे कुणी मांडलं होतं 1895ला. 1895ला कुणी, लोकमान्य टिळकांनी. ओके, परत परत 1914ला पण नोट ऑन कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली असंही एक नोट लिहिली होती. कुणाद्वारे लिहिली गेलेली ती, तरी ती पण लोकमान्य टिळकांद्वारे. म्हणजे इनिशियलचे प्रयत्न आपल्याला दिसतात कुणाचे, लोकमान्य टिळकांचे दिसतात. परत मग कोणाचा एरा आला, गांधी एरा आला. गांधी एरामध्ये काय आहे, तर गांधी एरामध्ये 1922च्या दरम्यान आहे का नाही, तर गांधीजींची दोन म्हणजे जी महत्त्वाची वृत्तपत्र होती, हरिजन, यंग इंडिया, ह्याच्यामधनं का नाही गांधीजींनी पण ना, म्हणजे त्या दरम्यानच्या काळ किंवा तिथून पुढे का नाही, हरिजन यंग इंडिया वृत्तपत्रातून गांधीजींनी पण ना घटना निर्मितीसाठी किंवा घटना परिषदेसंदर्भात भाष्य केलेलं आपल्याला आढळून येतं. पुढे आपण बघितलं तर नेहरू रिपोर्टला मध्ये पण ना, नेहरू रिपोर्ट ज्याचे अध्यक्ष कोण होते, नेहरू त्या कमिटीचे किंवा काय, तर ते मोतीलाल नेहरू होते. मग त्यांनी जो रिपोर्ट हे केला होता ते एक हे 1928ला, मग त्याच्यामध्ये पण काही आपल्याला काय म्हणतात ना, फिंगरप्रिंट्स किंवा त्याचे काही घटनेतले काही ज्या तरतुदी आहेत मुळातल्या, त्याचं पण बॅक आपण जेव्हा मागं हे बघतो, ह्याच्या तरतुदी साधर्म्य कुठं आढळतात, तर नेहरू रिपोर्टमध्ये पण आहे, की ज्याच्यामध्ये साधारण 29 मूलभूत हक्कांचा समावेश केला होता आहे नेहरू रिपोर्टमध्ये. ओके, परत पुढं बघितलं तर 1934ला कुणी, मानवेंद्रनाथ रॉय यांनी पण आहे का ना पहिली कल्पना मांडलेली आहे. ही जस्ट पहिली कल्पना आहे कुणासाठी, घटना निर्मितीसाठी घटना परिषदेची. ओके, ही जस्ट आपण म्हणतो ना एक फॅक्च्युअल बाब किंवा बुकिश म्हणजे लक्ष्मीकांतमध्ये दिलेली गोष्ट आहे, तर ती तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे, की मानवेंद्रनाथ रॉय यांनी काय घटना निर्मितीसाठी घटना परिषद असावी अशी पहिली कल्पना त्यांनी मांडली की घटना परिषदेची बाबतची. ओके, तर हे मानवेंद्रनाथ रॉय कोण होते, तर हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. म्हणजे भारतामध्ये जेव्हा साम्यवादी चळवळ उदयास आली, कम्युनिस्ट मुवमेंट उदयास आली, तर त्याच्यामधले महत्त्वाचे किंवा त्याचे अग्रणी होते तर ते मानवेंद्रनाथ रॉय असं
हे होते, ओके, त्यांच्याबद्दल, त्यामुळे ते लक्षात राहू. काय, मानवेंद्र नाईक कोण आहे ते? साम्यवादी चळवळीचे अग्रणी म्हणजे भारतातील साम्यवादी चळवळीचे. ओके. परत 1934 आणि 1938, 1934मध्ये काँग्रेसच्या पटना अधिवेशनामध्ये चर्चा झालेली आहे. तर 1938ला नेहरूंनी ना जवाहरलाल नेहरूंनी ते काँग्रेसच्या वतीने मागणी केलेली आहे. कशा संदर्भातली? तर घटना, स्वतंत्र म्हणजे भारतासाठी एक स्वतंत्र घटना असावी अशा संदर्भातली. पुढे मग ह्याच्यानंतर आपण बघतो, मग इथनं पुढं एक एरा सुरू होतो 1939 पासून पुढं दुसऱ्या महायुद्धाचा. मग त्याच्यामध्ये काही भारताला इंग्रजांच्या बाजूने समाविष्ट करण्यासाठी काही ऑफर देण्यात आली होती, तीच लिथोगो ऑफर. ह्याच्यामध्ये काय, ऑगस्ट ऑफर म्हटलं जातं 1940ची. त्याच्यामध्ये काय तर हे केलं होतं लिथोगोने, म्हणजे तेव्हाचे ते व्हाईसरॉय होते, तर त्यांनी काय केलं होतं, असं म्हटलं होतं की भारताची जी घटना बनेल त्याच्यामध्ये मुख्यतः कुणाचा असेल? भारतीयांचा समावेश असेल. पुढे स्ट्रेपर्ड क्रिप्स पण आले होते. ह्या क्रिप्स यांनी पण जेव्हा 1942ला त्यांनी काही घोषणा केल्या होत्या किंवा काय त्यांनी काय ऑफर दिल्या होत्या, तर त्याच्यात ते म्हणले होते की जे घटना निर्मितीसाठी जे लिथोगो म्हणत होते की मुख्यतः भारतीयांची असेल, तर ह्यांच्यानुसार काय म्हणजे ह्यांनी काय ऑफर दिली होती, तर ती काय पूर्णतः भारतीयांद्वारे असेल. म्हणजे घटनेची निर्मिती कुणाद्वारे होईल, तर त्यामध्ये पूर्णतः भारतीय असतील. ओके. तर त्याच्यामध्ये कुठल्याही ब्रिटिश यांचा समावेश असणार नाही, अशा संदर्भातली 1942च्या क्रिप्स मिशनमध्ये हे केले होते, घोषणा करण्यात आली होती. मग हे संदर्भातले आपण बघितले ऐतिहासिक हे झालं होतं. ओके. ह्या ऐतिहासिक बाबी हे झाल्या होत्या, म्हणजे मागे काय काय घडलं होतं. मग ॲक्च्युअल जेव्हा घटना परिषद बनली किंवा घटनेसाठी निर्मिती करण्यासाठी एक कॉलेजियम म्हणजे घटना परिषद बनली. मग हे घटना परिषद बनताना मग हे कुणाच्या रेकमेंडेशनवर होतं, तर घटना परिषदेची रचना बघायला गेली तर घटना परिषदेची रचना कुणाच्या शिफारशींवर होती, तर ते कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार होती. मग हे कॅबिनेट मिशन म्हणजे काय, तर कॅबिनेट मिशन म्हणजे काय, तर हे आहे का नाही 1946ला डेलिगेट करण्या म्हणजे भारतामध्ये आणि भारतीय म्हणजे जे नेते होते यांच्याशी चर्चा करण्यासाठी का नाही हे कॅबिनेट मिशन पाठवलं होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये. मग ह्याच्यामध्ये समावेश कुणाकुणाचा होता, तर पेंथिंग लॉरेन्स होते, जे या मिशनचे अध्यक्ष पण होते आणि तेव्हाचे ते भारत मंत्री होते. ओके. परत स्टेपर्ड क्रिप्स की जे बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष होते आणि मिशनचा जो मसुदा बनवायचा होता, ड्राफ्ट बनवायचा होता, त्यांची जबाबदारीवर स्टेपर्ड क्रिप्स होते. पुढे A.V. अलेक्झांडर होते की जे कोण होते? लॉर्ड ऑफ ॲड मिलिटरी, म्हणजे ही एक पदवी आहे. ओके. पदवी म्हणण्यापेक्षा एक पोस्ट आहे असं म्हणू शकता तुम्ही. ओके. हे कॅबिनेट मिशन 3 जणांचं आलेलं आहे. ओके. मग ह्यांच्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार घटना परिषदेची रचना म्हणजे जे कॉलेज म्हणजे जे लोक घटना बनवणार आहेत मग त्यांची रचना कशी असेल, ते कशा प्रकारे ती कॉन्स्टिट्यूट होईल ती घटना परिषद, ह्याच्या संदर्भातल्या शिफारस करण्यात आल्या होत्या ह्या कॅबिनेट मिशनच्या बाबतीत. मग कॅबिनेट मिशनच्या बाबतीतल्या फॅक्ट्स आपल्याला माहिती पाहिजेत. कोण 3 व्यक्ती होते, कधी आलेलं आहे? 1946ला आलेलं आहे, ते 24 मार्च 1946ला आलेलं आहे. 26 मेला त्याने त्यांचा प्लॅन पब्लिश केला की काय काय ही असतील, आणि त्याला 16 मेला प्लॅन पब्लिश केला, तर 26 मेला त्याला त्या पार्लमेंटची मान्यता मिळालेली आहे. ओके. मग ह्यांच्यामध्ये मग कॅबिनेट मिशनमध्ये ॲक्च्युअल तरतुदी काय होत्या, मग ह्या म्हणजे त्याच्यानुसार जी आपण म्हणतो की रचना काय होती, तर रचनेच्या बाबतीत आपण बघूया की तर कॅबिनेट मिशननुसार रचना म्हणजे घटना परिषद किती लोकांची बनलेली असेल, तर घटना परिषद कॅबिनेट मिशननुसार जी घटना परिषद बनलेली असेल तर त्याच्यात किती लोकांचा समावेश असेल, तर 300 वेट ओके. कॅबिनेट मिशननुसार जी घटना परिषद बनलेली असेल तर त्याच्यात टोटल किती लोक समावेश असतील, तर 389 लोकांचा समावेश असेल. मग त्याची जर डिव्हिजन बघितली तर डिव्हिजन कशी आहे ती, तर त्यातले 296
हे काय असतील, ब्रिटिश प्रांतातले असतील. तर 93 हे कुठून असतील, तर संस्थानिक. आता तुम्हाला माहितीच आहे की भारतामध्ये खूप सारे संस्थानिक होती, प्रिन्सली स्टेट होती. तर त्या प्रिन्सली स्टेटला पण ह्याच्यामध्ये काय दिलं होतं, प्रतिनिधित्व दिलं होतं. मग आता हे ब्रिटिश प्रांत होते. ओके, आता 11 ब्रिटिश प्रांत होते टोटल, 11 ब्रिटिश प्रांत. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक ह्याचा होता की उच्चायुक्त प्रदेश किंवा आपण त्याला हाय कमिशनरचे प्रदेश, ते दोन्ही मिळून 296 होते. ओके, मग आता उच्चायुक्त प्रदेश किंवा हे ब्रिटिश प्रांत हे दोन्ही मिळून किती होते, 296. ओके, संस्थानिकांचे मग किती प्रतिनिधी होते, 93. संस्थानिक म्हणजे प्रिन्सली स्टेट, अजमेर, भोपाळ ही सारखी जी संस्थानिकं होती त्यांनाही प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. मग दिलं असलं हे झालं काय, त्यांच्यासाठी जागा दिल्या बाबा एवढ्या. मग ते जागा दिल्या तर ते त्यांच्यातले प्रतिनिधित्व कशी निवडतील, तर संस्थानिकाबाबतीत अशी तरतूद होती की संस्थानिकांनी का नाही त्यांच्या सदस्यांसाठी काय करायचं, नामनिर्देशन करायचं की तुम्ही एखाद्या संस्थानिकाद्वारे एखाद्या सदस्याला तुम्ही नॉमिनेट करू शकता. पण ब्रिटिश प्रांतांच्या बाबतीत कसं होतं, ॲक्च्युली याची पार्श्वभूमी बघितली तर ते निवडणार कसे होते, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत त्याच्यासाठी ही केले होते. म्हणजे आपल्याचमध्ये कसं काय भारतामध्ये का नाही राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडले जातात ते अप्रत्यक्ष विधानसभेमधनं जे आपण पाठवतो तशा प्रकारे ही ॲक्च्युली निवडणूक होती. म्हणजे हे डिरेक्टली निवडले जाणार होते का, तर नाही, अप्रत्यक्ष निवडणूक. इकडं तर विषय कट झाला की हे संस्थानिकाद्वारे काय असतील, नॉमिनेटेड असतील. ओके, आता हे काय आहे, इनडायरेक्टली इलेक्टेड आहेत. मग इलेक्शन कसं असेल ह्यांचं, तर इलेक्शन असं असेल की बऱ्यापैकी सुरुवातीला ना 1946मध्ये ना जुलै ऑगस्टमध्ये का नाही ब्रिटिश प्रांत विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या. म्हणजे आपली कशी राज्य आहेत तेव्हा काय ब्रिटिशांची म्हणजे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जी राज्ये होती ह्यांच्या प्रांतिक विधिमंडळाच्या का नाही निवडणुका झालेल्या होत्या. ओके, आता हे जे निवडून आलेले प्रांतिक विधिमंडळातून आलेले जे प्रतिनिधी आहेत हेच आहे का नाही वोटिंग करणार कुणाला, की जे संविधान सभेमध्ये किंवा आपण म्हणतो की घटना परिषदेमध्ये ज्यांना पाठवायचे त्यांना पाठवण्यासाठी हे लोक मतदान करणार. मग हे त्यातील झालेले आहे का नाही त्यातील निवडून आलेले सदस्यांद्वारे का नाही ते घटना परिषदेचे किंवा संविधान सभेचे मेंबर एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने ते निवडणार होते. ओके, एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीद्वारे ते निवडणार होते. म्हणजे ही डायरेक्टली काय झाली, इनडायरेक्टली म्हणजे ही एक प्रकारे अप्रत्यक्ष निवडणूक झाली. म्हणजे संविधान सभेमध्ये जे सदस्य आहेत त्यांना आपण डायरेक्ट लोक निवडत आहेत का नाही ह्याच्यासाठी ऑलरेडी लोकांनी कुणाला निवडून दिलं होतं, प्रांतिक विधिमंडळामध्ये काही सदस्य निवडून दिले होते, प्रतिनिधींनी निवडून दिले होते. मग त्या प्रांतिक विधिमंडळातील सदस्यांद्वारे संविधान सभेतील सदस्य निवडले जाणार होते. म्हणजे जसं की आपल्या इथं राज्यसभेचं हे केलं तर आपण आमदारांना निवडून देतो आणि आमदार मग राज्यसभेतील खासदार निवडण्यासाठी वोटिंग करतात. तशा प्रकारे हे एक जनरली तो एक प्रकार होता. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे जे ब्रिटिश प्रांतिक जे त्यांच्यासाठी ज्या जागा अलोकेट केल्या होत्या त्यांच्यासाठी अशा प्रकारे मतदान होणार होतं. ओके, मग आपण मी बघितलं तुम्हाला सांगितलं 296 आहेत, त्यातले 292 आहेत हे ब्रिटिश प्रांतासाठी रिझर्व्ह आहेत. तर 4 कुणासाठी आहेत, मुख्य आयुक्तांचे किंवा चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस त्याला मुख्य आयुक्तांचे प्रांत म्हणतात. असे हे 4 होते. कुठले होते, कुर्ग होता, दिल्ली होता, अजमेर होता किंवा ब्रिटिश बलुचिस्तान. हे आहे का नाही हे उच्चायुक्त प्रदेश आहेत. ओके, ह्या उच्चायुक्त प्रदेशांसाठी किती जागा रिझर्व्ह होत्या, 4. म्हणजे प्रत्येकी 1-1-1 अशा 4 उच्चायुक्त प्रदेशांसाठी जागा होत्या. तर उरलेल्या 292 जागा आहेत ना ह्या 296 पैकी तर ब्रिटिश गव्हर्नरच्या प्रांतांसाठी होती. मग हे तुम्ही हिस्ट्रीमध्ये नावं पण ऐकाल, मद्रास, बॉम्बे, बिहार, ओरिसा, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बंगाल, सिंध, आसाम, पंजाब, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेस आहे. फ्रंटियर आहे, ई नाही, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेस म्हणजे वायव्य सरहद प्रांत ह्यांच्यासाठी ह्या 92 म्हणजे 11 प्रांतासाठी 292 जागा दिल्या होत्या आणि 4 उच्चायुक्त प्रदेशांसाठी 4 जागा अशा टोटल 296 जागा त्यांना अलोकेट केल्या होत्या. ओके, मग आता ह्यांच्यासाठी का नाही ह्यांचं झालं, आता हे झालं काय झालं ह्यांच्यासाठी निवडणुका पण झाल्या. मग निवडणुका झाल्यानंतर मग हे निवडणुका कोण कसं जिंकलं बघा. काँग्रेसनं 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगनं 73 जागा निघल्या, इतर पक्षांनी 7 तर अपक्ष काय होते 8 होते. ओके, हे त्यांचं पक्षीय बलाबल होतं. म्हणजे एकदम निवडणूक झाल्यानंतर म्हणजे ॲक्च्युअल संविधान सभेमध्ये एवढ्या अशा पक्षांना प्रतिनिधित्व मिळालं होतं. ओके,
मग हे 8 इतर पक्षामध्ये कुठले पक्ष होते, तर त्यामध्ये युनियनिस्ट पार्टी होती, युनियनिस्ट मुस्लिम होती, युनियनिस्ट कास्ट होते, शेड्यूल कास्ट होती, शीख होते, शेड्यूल कास्ट फेडरेशन होती, किंवा कृषक प्रजा पार्टी, कम्युनिस्ट पार्टी होती. मग हे लक्षात कसं ठेवायचं, हे युनियनिस्ट काय युनियनिस्ट काय, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट आणि युनियनिस्ट मुस्लिम, हे 3 युनियनिस्टचे झाले. परत शीख होते, शेड्यूल कास्ट फेडरेशन होते, कृषक प्रजा पार्टी होती आणि कम्युनिस्ट पार्टी. ह्यातलं तर तुम्ही ह्या 2 बघितल्या, म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि हे तवाचे एक हे होते, हे महत्त्वाचे पक्ष होते, कृषक प्रजा पार्टी, कम्युनिस्ट पक्ष. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवायला, म्हणजे नॉट नेसेसरी की सगळं लक्षात ठेवा, फक्त हे तर लक्षात ठेवा, काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या, मुस्लिम लीगकडे किती जागा होत्या, अपक्ष किती होते, किंवा इतर पक्ष म्हणजे छोटे इतर पक्ष किती जण हे होते, तर ते महत्त्वाचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये परत एक महत्त्वाचं काय की ह्याच्यामध्ये का नाही, ह्या पूर्ण घटना परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 व्यक्ती की ज्यांनी खूप सारं आपण म्हणतो ना की हे दिलं होतं ह्याच्यासाठी, तर हे 2 सदस्य त्याच्यामध्ये नव्हते. कोण कोण नव्हते, तर गांधी आणि जिना, की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी जी महत्त्वाची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस थ्रू की जे गांधींनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं, किंवा मुस्लिम लीगतर्फे जे जिनांनी जे योगदान दिलं होतं, हे दोघेही सदस्य नव्हते. ओके, मग नंतर ह्यात महिला सदस्यांची संख्या होती किती, 15, त्यातल्या काँग्रेसच्या 12 होत्या, तर बिगर काँग्रेसच्या 3 होत्या, म्हणजे काँग्रेस रिलेटेड ज्या होत्या त्या 12 होत्या, आणि बिगर काँग्रेस किती होते, 3 होत्या. ओके, मग ह्या तुम्ही सदस्य संख्या पण बघू शकता कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. नॉट नेसेसरी पाठ लक्ष असणं अपेक्षित आहे, पण एकदा नजर तर फिरवून घ्या ह्याच्यावरती. कोण, विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमला चौधरी, दुर्गाबाई देशमुख, लीला रे, राजकुमारी अमृता कौर, सरोजिनी नायडू, ॲनी मस्करीन, बेगम रसूल, पूर्णिमा बॅनर्जी, अमू स्वामीनाथन, दक्षलू वेलुयतन, रेणुका रे, हंसा मेहता आणि मालती चौधरी. हे बघा, एवढं लक्षात ठेवणं म्हणजे हे आहे, खूप किचकट आहे. फक्त तुमच्या डोळ्याखालून गेल्या असल्या ना सारखी सारखी नावं, तर आपल्याला समजू शकते की बाबा हे कुठल्या कोण कोण सदस्य होते, किंवा ह्यांचे नावं सदृश्य आता सारखे सारखे वाचले तुमच्या 7-8-10 रिव्हिजन झाल्या की नावं लक्षात राहतात. बाबा काय, मालती चौधरी होती, चौधरी होत्या, रेणुका रे होत्या, हंसाबाई मेहता होत्या, परत अनुम स्वामीनाथन होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या, कमला चौधरी होत्या. तर ह्या नावं सारखे सारखे लक्षात ठेवलं तुमचे पाठ राहतील. आता ह्याच्या पुढे मी आहे का ना स्टार केलेत. ह्या 3 बोललो ना आपण, बिगर काँग्रेसी सदस्य कोण होत्या, तर ह्या 3 बिगर काँग्रेसी होत्या. बेगम रसूल बिगर काँग्रेसी होती, रेणुका रे बिगर काँग्रेसी होती, आणि ॲनी मस्करीन. ओके, ह्या बिगर काँग्रेसी सदस्य होत्या. ओके, पुढचं काय, हां, आता एक सर्वात महत्त्वाचं एक हे ऑलरेडी आधी पॉईंट घ्यायला पाहिजे होता. आरक्षण कसं होतं बाबा, इलेक्शन व्हायच्या आधी, म्हणजे आपण निवडणूक म्हणजे संविधान सभेसाठी जी निवडणूक होणार होती त्याच्यापूर्वी आरक्षण समुदायांना होतं, तर त्यात कुणाकुणासाठी, मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण असं आरक्षण होतं. मुस्लिमांना एकूण 80 जागा रिझर्व्ह होत्या, परत शीखांना 4 आणि सर्वसाधारण अशा होत्या 213 जागा ह्याच्यामध्ये रिझर्वेशन संविधान सभेसाठी. ओके, हे आरक्षण हे गेलं. मग आरक्षण झाल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर आपण बघितलेले आहेत कुठल्या पक्षांना भेटलेलं आहे, कुठल्या महिला सदस्य होत्या. ओके, तर त्याच्यामध्ये धर्मानुसार निवडून पण कोण कोण कसे आले होते इलेक्शन नंतर, तर हिंदू 163 होते, मुस्लिम 80 जागा होत्या. हे बघा, 79 तर त्याच होत्या, त्यापैकी आणखी एक एक्स्ट्रा सर्वसाधारणमधून पण एक आली होती मुस्लिमांसाठी. SC 31 किंवा ST 6, शीख 4, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि पारसी 3-3. हे असा ग्रुप कडूनच लक्षात ठेवायचं. ख्रिश्चन आणि हे ST 6-6, अँग्लो इंडियन पारसी 3-3, शीख 4, SC 31, हिंदू 163 आणि मुस्लिम 80. अशा प्रकारे एकूण निवडून आलेले सदस्य संख्या होते त्यांच्या धर्मानुसार. ओके, मग त्यामुळे आपण काय म्हणतो, तर ह्याच्यामधले ह्याचा काय संदर्भ नाही इथे. जनरली मग काय होतं ह्याच्यामध्ये, गटाचे नेते पण होते, म्हणजे कुठल्या आता
एका फ्रँक अँथोनी होते, ते अँग्लो इंडियनचं प्रतिनिधित्व करत होते. गोरखा अली बहादूर हे गोरख्याचं प्रतिनिधित्व करत होते. HP मोदी पारसींचं प्रतिनिधित्व करत होते. SC मुखर्जी भारतीय ख्रिश्चनांना प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे आपण जर हे बघितलं एकूण, ओके, तर ह्याच्यामुळे का नाही आपण बघतो की प्रत्येक समुदायातला एक आहे का नाही सदस्य आलेलाच आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळं आपण म्हणतो ना प्रत्येक गटाला एक प्रतिनिधित्व भेटलेलंच आहे, पण पक्षांना नाही भेटलेलं आपण असं म्हणू शकतो. कारण की बघा खूप छोटे छोटे 2-4 7-8 पक्षच आहेत छोटे छोटे, मुस्लिम लीग आणि हे सोडलं तर शेड्यूल कास्ट फेडरेशन हे बघितले तर थोडे फारच पक्ष आहेत, भरपूर पक्ष होते, पण त्याच्यामधल्या कमीच ह्यांना पक्षांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. मग त्यामुळे आपण म्हणू शकतो का सर्व पक्षांना प्रतिनिधित्व मिळालं, तर नाही, पण गटांना मिळालं आहे. कारण की हे सर्व गटांचे नेते आहेत. प्रत्येक समुदाय SC असू दे, ST असू दे, पारसी असू दे, अँग्लो इंडियन असू दे, सर्व छोट्या छोट्या गटांना पण प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, पण पक्षांना नाही म्हणता येणार ह्याच्यामध्ये. कारण की का सगळेच्या सगळे पक्ष इन्क्लूड झाले होते का, तर नाही आहेत. काही पक्षांना नव्हतं भेटलं प्रतिनिधित्व. ओके, मग ह्यांच्यात राज्यानुसार सदस्य संख्या किती होती, प्रत्येक राज्याला किती सदस्य दिले होते. आपण जे एकूण जागाचे म्हणतो ना प्रांतानुसार, तर प्रांतानुसार उत्तर प्रदेशमध्ये 55 होते, मद्रास 49. आता अशी भरपूर मोठी लिस्ट आहे लक्ष्मीकांतमध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्हाला किती लक्षात ठेवायचे. आता हे मी कसं केलेलं आहे, काढलेलं आहे की मला किती लक्षात ठेवायचं, म्हणजे माझ्या नोट्समध्ये जेवढे होते ना तेवढेच मी हे केलेत. बाबा ही महत्त्वाची 4 राज्य आहेत, 3 राज्य आहेत की ह्यांना जास्त प्रतिनिधित्व होतं, उत्तर प्रदेश, मद्रास आणि बॉम्बे की जे आपल्या रिलेटेड आहे, तर त्याला 21 प्रतिनिधित्व होतं. तर संस्थानिकांच्या बाबतीत बघितलं तर म्हैसूर संस्थानाला सर्वात जास्त प्रतिनिधित्व होतं, 7 होतं. तर जे आपल्या महाराष्ट्र रिलेटेड जे आहे ते कोल्हापूर आहे की ज्यांना एकच प्रतिनिधित्व होतं. तर असं एक काय म्हणतो ना हायेस्ट आणि आपल्या रिलेटेड आहे का नाही तेवढे जरी पाठ केले तरी इनफ आहेत. ओके, आता पुढचं आपण बघूया फॅक्च्युअल पार्ट आहे त्यातला. आतापर्यंत आपण काय बघितलं, तर घटनेसंदर्भातली निवडणूक झालेली आहे. आता म्हणजे ॲक्च्युली काय सुरुवातीचा पार्ट काय बघत होतो की घटनेसंदर्भातले काही काय महत्त्वाचे काय कुणी प्रयत्न केले किंवा कशाप्रकारे घटना परिषदेची रचनापर्यंत होण्यापूर्वी किंवा घटना परिषद स्थापन होण्यापर्यंतचे जे आपण बघितले की काही घडामोडी घडल्या होत्या किंवा त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन ते आलं. मग त्याच्यानंतर काय घडलं, म्हणजे त्यांच्यानुसार रचना ठरली, रचना झाल्यानंतर त्याच्यानुसार इलेक्शन झाले त्याच्यासाठी. मग इलेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गटांना किंवा प्रतिनिधित्व भेटलं, महिलांना किती भेटलं किंवा कुठल्या पक्षाला किती भेटलं किंवा कुठल्या धर्माला किती सदस्य संख्या होत्या, हे आतापर्यंत बघितलं. पण आता इथून पुढं काय होणार आहे, ॲक्च्युअल कशा प्रकारे घडलेलं आहे, ॲक्च्युअल घटना सुरू झाले बनवायला सुरू झाले, म्हणजे घटनेसंदर्भात कामकाज सुरू झालेलं आहे, अधिवेशनं सुरू झालेले आहेत किंवा चर्चासत्र सुरू झालेले आहेत. मग तिथनं एकूण टोटल चर्चासत्र बघितलं तर किती झालेले आहेत, एकूण टोटल चर्चासत्र तर 11 चर्चासत्र झालेले आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण घटना निर्मिती संदर्भातली. ओके, तर त्यातलं पहिलं अधिवेशन कधी 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 च्या दरम्यान झालेलं आहे पहिलं अधिवेशन. पहिली बैठकच कधी झालेली आहे, 9 डिसेंबर 1946. आपण बघितलेलं आहे जुलै ऑगस्टमध्ये तर त्या ह्याच्या संदर्भात प्रांतांच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यानुसार संविधान सभेसाठी निवडणुका झालेल्या आहेत. आणि संविधान सभेसाठी निवडणुका झाल्यानंतर जेव्हा रचना होती त्याची फुल हे, तर त्याचं पहिलं अधिवेशन किंवा पहिली बैठक पहिलं सत्र कधी झालेलं आहे, 9 डिसेंबर 1946. ओके, मग ह्या 9 डिसेंबर 1946 झालेलं आहे, घटना बनवायला स्टार्ट झालेले आहे, त्या संदर्भातली पहिली बैठक ही अरेंज झालेली आहे. तर त्या पहिल्या दिवशी काय झालेलं आहे, तर त्या पहिल्या दिवशी आहे का नाही ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका देशांच्या शुभ संदेशांचे वाचन झालेलं आहे. मग ह्या 3 देशांनी पाठवले होतं. आता ती पण महत्त्वाचं आहे, कुणी कुणी पाठवलेले शुभ संदेश, ऑस्ट्रेलिया, चीन आणि अमेरिका ह्या देशांनी शुभ संदेश पाठवलेले आहेत भारतासाठी. ओके, आता ह्याच्यामध्ये मुस्लिम लीग गैरहजर होती पहिल्याच दिवशी. मुस्लिम लीग पूर्णपणे त्यांनी गैरच हजर राहिले, कारण की त्याला कारण होतं काय, तर त्यांचा आहे का नाही स्वतंत्र पाकिस्तानचा आग्रह होता. म्हणजे त्यांची इच्छा होती की स्वतंत्र पाकिस्तान भारताची फाळणी झाली पाहिजे आणि स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती व्हावी. त्यामुळे तो उद्देश दाखवण्यासाठी त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, ते मुस्लिम लीगच त्याला
ह्या पहिल्या सभेला गैरहजर राहिलेले. ओके. आणि टोटल बघितलं तर 208 हजर होते पहिल्याच दिवशी आणि त्यामधल्या 10 महिला होत्या. पहिल्या दिवशीची गोष्ट आहे बरं का. 208 जण हजर होते, त्यातल्या 10 महिला आहेत. ओके. मग पहिल्या दिवशीच फ्रान्स पद्धतीनुसार आहे का नाही अध्यक्ष निवडले गेलेले आहेत. कोण आहेत अध्यक्ष निवडले गेलेले? HP सिन्हा, की ज्यांनी घटनेचं प्रास्ताविक सादर केलेलं आहे. ओके. घटनेचं प्रास्ताविक सादर केलेलं आहे ह्यांनी. आणि उपाध्यक्ष कोण होते? फ्रँक ऑन्टोनी. दोन्ही कुठल्या पद्धतीनुसार? फ्रान्स पद्धतीनुसार ह्यांची हे झालेले आहे. ओके. मग 9 डिसेंबर नंतर 11 डिसेंबरच्या हे पण महत्त्वाची तारीख आहे. मग ह्या 11 डिसेंबर काय झालं, सुरुवातीला काय झालं होतं, फ्रँक ऑन्टोनी आणि HP सिन्हा यांचं कसं नेमणूक झालेली आहे? फ्रान्स पद्धतीनुसार नेमणूक झालेले, ज्येष्ठ आहेत म्हणून. मग ॲक्च्युअली अध्यक्षांची निवडणूक कधी झालेली आहे? 11 डिसेंबर 1946ला. मग ह्या दिवशी काय कुणाकुणाची निवड झालेली आहे? तर काय अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांना निवडल्या. घटनात्मक सल्लागार म्हणून BN राव यांची नेमणूक करण्यात आली. तर सचिव म्हणून काय? HV अय्यंगार. आता निवड ह्यांची झालेली आहे राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून, आणि ह्या दोघांचे नेमणुका झालेल्या आहेत. BN राव काय म्हणून तर झालेलं आहे? तर घटनात्मक सल्लागार. तर सचिव कोण आहेत घटना परिषदेचे? HVR अय्यंगार. ओके, लक्षात असू द्या. आता हे BN राव कोण होते? कोण तर हे BN राव आहे का नाही एक ज्येष्ठ विधितज्ञ होते, आणि त्यांनीच आहे का नाही म्यानमारची घटना बनवण्यासाठी पण महत्त्वाचा मोलाचा त्यांचा सहभाग होता. आणि हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश पण राहिले आहेत. आपण जनरली बघतो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे जेव्हा आपण म्हणतो ना अध्यक्ष कोण कोण राहिलेले आहेत भारतीय ह्याच्यामध्ये व्यक्ती, तर त्यांच्यामध्ये आपण बघतो BN रावचं पण नाव येतं. ओके, तर ते एक लक्षात असू द्या. मग हे झालं 11 डिसेंबर. पुढे 13 डिसेंबरला काय झालेलं आहे? तर 13 डिसेंबरला ना नेहरूंनी ना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय झालेलं आहे उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. काय उद्दिष्टांचा ठराव सादर केलेला आहे नेहरूंबद्दल, उद्देशपत्रिका किंवा उद्दिष्टांचा ठराव. ओके, हे उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंद्वारे मांडण्यात आलेला आहे. पुढे मग हे झालं, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कधीपर्यंतचं अधिवेशन होतं चाललेलं आहे? 23 डिसेंबरपर्यंत झालेलं आहे. 23 डिसेंबर नंतर परत एक सेकंड अधिवेशन सुरू झालं, ते साधारण जानेवारीमध्ये होतं. ओके, तर त्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये काय झालेलं आहे? तर दुसऱ्या अधिवेशनामध्ये ही एक डेट महत्त्वाची आहे. आता नॉट नेसेसरी की ह्याच डेटला ह्याच आपण दरवेळेला सर्वच्या सर्व डेट्स पाठ करू शकत नाही, पण लक्षात असू द्या 22 जानेवारी 1947ला काय केलेलं आहे उद्दिष्टांचा ठराव आहे का ना स्वीकार केलेला, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा स्वीकार केलेला आहे. 13 डिसेंबर 1946ला मांडलेलं आहे, पण दुसऱ्या अधिवेशनामध्ये पहिल्या अधिवेशनात मांडलं 13 डिसेंबर 1946ला, दुसऱ्या अधिवेशन 22 जानेवारी 1947ला त्याचा काय केलेलं आहे उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केलेला आहे. ओके, आता हे ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन म्हणजे काय? उद्दिष्टांचा ठराव काय म्हणजे असं काय आहे म्हणजे ह्याच्यामध्ये? तर ह्याच्यामध्ये जनरली आपण सरनामा बघताना ते बघू पण की काय होतं काय ॲक्च्युअली हे. तर उद्दिष्टांचा ठराव काय होता म्हणजे घटना निर्मितीमध्ये काही काही गोष्टी अंतर्भूत असणं अपेक्षित आहे, किंवा कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती घटना बनेल, किंवा आपली उद्दिष्ट काय आहेत राज्य चालवताना राज्य करताना, किंवा भविष्यातली भारताची एक हे कशा प्रकारे बनेल, एक राज्य कसं असेल भारत म्हणून. तर त्याच्या संदर्भातल्या काही तरतुदी हे केल्या होत्या. तर त्या तरतुदी आहेत ना हे उद्दिष्टांच्या ठरावामध्ये अंतर्भूत होत्या. ओके, दुसरं अधिवेशन झालं. मग तिसऱ्या अधिवेशनामधल्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत? तर तिसऱ्या अधिवेशनाची 28 एप्रिल 1947 ही एक तारीख आहे. आता बघा इथनं काय झालेलं आहे, आपण भारताचं हे म्हणतो आपण की तिसऱ्या अधिवेशन झालेलं आहे. संस्थानिकांना काही प्रतिनिधित्व दिलं होतं, पण जे 93 संस्थानिकांना प्रतिनिधित्व दिलं होतं, आपण डिव्हिजन केली होती 389ची, 296 आणि इकडे 93 अशी. पण 93 जे संस्थानिकांना प्रतिनिधित्व दिलं होतं ते पण हजर राहिलेत किंवा ते सामील झालेत का या संविधान सभेमध्ये? तर झालेलं नव्हते. मग ह्यांच्यातल्या काही पहिल्यांदा काही संस्थानिक सामील झाले कुठल्या ह्यानी? तर 28 एप्रिल 1947 तिसऱ्या अधिवेशनात स्थापित झालेत. मग ती कुठली सुरुवातीची जी संस्थानिक होती की ज्यांनी सहभाग घेतला घटना संविधान सभेमध्ये, तर ती कोण होती? जयपूर, पटियाला, उदयपूर, रेवा, बिकानेर, बडोदा. तर ही बिकानेर, बडोदा लक्षात ठेवायला पण सोपं हे होईल तुम्हाला. बिकानेर, बडोदा, उदयपूर, जयपूर, पटियाला आणि रेवा. ओके, ही 6 संस्थानं होती की ज्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा संविधान सभेमध्ये भाग
किंवा भाग नोंदवला. ओके, ती 6 संस्थानिकं, ती लक्षात असू द्या नावं कधीची, आणि डेट काय 28 एप्रिल 1947 आहे. परत काय झालेलं आहे, मधला काळ परत स्वातंत्र्याबाबतीत, भारताला स्वातंत्र्य बाबतीत हे करायच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. मग त्याच ह्याच्याबद्दल मध्ये एक मध्यंतरी आला कुठला, 3 जूनला 1947ला एक प्लॅन, माउंटबॅटन योजना घोषित करण्यात आली. माउंटबॅटन प्लॅन सादर करण्यात आला. मग ह्या माउंटबॅटन प्लॅनला का नाही 5 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता भेटली, तर 18 जुलैला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता भेटलेली. आता माउंटबॅटन प्लॅन काय आहे, तर माउंटबॅटनने प्लॅनने तर भारताची फाळणी करण्याचं हे केलं होतं. भारताची फाळणी होईल असं त्याच्यात तरतूद होईल, आणि स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती संदर्भातल्या तरतुदी होत्या माउंटबॅटन प्लॅनमध्ये. ओके, मग हे अशा प्रकारे आपण बघतो की तिसऱ्या अधिवेशनाच्या दरम्यानच्या मधल्या गोष्टी आहेत. आता ह्या आहेत ना, ह्या दरम्यानच्या मधल्या गोष्टी आहेत. 3 जुलै माउंटबॅटन प्लॅन आहे का नाही, ह्या मधल्या दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या अधिवेशनाच्या मधल्या गोष्टी आहेत. चौथ्या अधिवेशनामध्ये काय झालेलं आहे, 22 जुलैला काय राष्ट्रध्वजाचा स्वीकार केलेला आहे. आपला जो राष्ट्रध्वज आहे ना, त्याचा स्वीकार केलेला कधी, 22 जुलै 1947ला. मग ह्या राष्ट्रध्वजाची म्हणजे जी निर्मिती म्हणजे डिझाईन होतं, तर ते कुणाचं होतं, तर पिंगली व्यंकय्या यांचं होतं. पिंगली व्यंकय्या, आपण जनरल नॉलेजची पुस्तकं बघतो की राष्ट्रध्वजाचं हे कुणी केलं होतं, म्हणजे बनवलेल्याची किंवा त्याची निर्मितीची किंवा त्याचं एकूण म्हणतो ना आपण कन्सेप्ट, तर ती कुणाची होती, पिंगली व्यंकय्याची होती. आणि जे आपण जे बनलेलं हे होतं ना राष्ट्रध्वज, जे म्हणजे ज्या प्रकारे असेल, तर ह्याला का नाही HV कामत, ताजमल हुसेन आणि PS देशमुख यांनी आहे का नाही त्या ह्याला विरोध केला होता स्ट्रक्चरला. तर नॉट अपेक्षित आहे की हे पाठ नाही, पण पिंगली व्यंकय्या तर असू द्या. आणि 22 जुलै 1947 ही डेट तर महत्त्वाची आहे, कारण की ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, कारण की बऱ्यापैकी क्वेश्चन घटना निर्मितीच्या संदर्भात आहे का नाही डेट्सवर जास्त विचारले जात आहेत. ओके, मग 26 जुलैला साठी काय पाकिस्तानसाठी वेगळी ह्याची संविधान सभेची स्थापना झाली. ओके, मग पाकिस्तानमध्ये कुठले प्रांत गेले होते, तर पाकिस्तानमध्ये पश्चिम पंजाब, ओके, पश्चिम पंजाब, बलुचिस्तान, सिंध, पूर्व बंगाल. बघा, बंगालची फाळणी आणि पंजाबची फाळणी केलेली आहेत. पश्चिम बंगाल आपल्याकडे आला, पूर्व बंगाल त्यांच्याकडे गेला. ओके, तसं पंजाबच्या बाबतीत पश्चिम पंजाब तिकडे गेलं आणि उरलेला पंजाब हे आपल्यात आलेला आहे. ओके, सिंध प्रांत त्यांच्यात गेलेला आहे, बलुचिस्तान प्रांत त्यांच्यात गेलेला आहे, कारण की तो पूर्ण तिकडल्या साईडला त्या पाकिस्तानमध्ये पूर्ण मोडत होता. बाकीच्या ह्यांच्या बाबतीत आहे ना, वायव्य सरहद प्रांत, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स यांच्या बाबतीत, आणि आसामचा जो सिल्लडचा भाग आहे ह्याच्या बाबतीत आहे का नाही मतदान झालं, आणि मतदानात तिथल्या लोकांनी पाकिस्तानमध्ये जाण्याच्या दृष्टीने मतदान केलं, आणि त्यामुळे हे 2 प्रांत आहेत ना, हे मतदानाने ना पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. कशाने, मतदानाने पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. ते एक लक्षात असू द्या. मग ह्याच्यामध्ये आता पाकिस्तानची तर फाळणी झालेली आहे, सॉरी भारताची तर फाळणी झालेली आहे, पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे. मग पाकिस्तान निर्मिती झाल्यानंतर जी एकूण सदस्य संख्या होती किती होती पूर्वी, 389. ओके, 389 पूर्वीची सदस्य संख्या होती. मग ह्याच्यामधून आहे का नाही ह्यातले 90 ज्या जागा होत्या त्या कशामध्ये, पाकिस्तानमध्ये मोडत होत्या. ओके, मग 90 वजा केले तर राहतात किती, 299. मग हे झाले कुठल्या, भारताच्या संविधान सभेची रचना झाली 299. मग भारताच्या संविधान सभेची रचना टोटल 299 होती, त्यातले 229 हे ब्रिटिश प्रांत किंवा आपण म्हणतो ना उच्चायुक्तांचे प्रदेश याच्या संदर्भातले होते. तर उरलेले जे होते 70 की जे संस्थानिकामध्ये भारताच्या हद्दीत मोडणाऱ्या संस्थानिकासाठी हे केले होते, रिझर्व होते. ओके, का बघा तुम्ही सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये तर 90 होते, 70 तर भारताच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत हद्दीत. याचा अर्थ काय आहे, तर भारतामध्ये संस्थानिकांचं प्रमाण खूप होतं, म्हणजे भारताची जी नवीन हद्द आपण बघतो भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतरची. ओके, त्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. 5वे अधिवेशन का महत्त्वाचं आहे, तर ह्याच 5व्या अधिवेशनाच्या दरम्यान नंतर काय स्वतंत्र भारत स्वतंत्र झालेला आहे आणि त्याला मान्यता भेटलेली आहे. नंतर पुढची काय आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तर 29 ऑगस्टला मसुदा समितीची स्थापना झाली होती की ज्याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचं 6वं अधिवेशन
4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा अंतिम मसुदा सादर करण्यात आला होता. आणि ह्याच अधिवेशनादरम्यान आहे का नाही संविधान सभा ही वेगवेगळ्या जसे सिटिंग होतील किंवा त्यांच्या बैठका होतील तर त्याच्यामध्ये का नाही त्यांचं वर्क विभाजन पण हे करण्यात आलं होतं. तर आहे का नाही संविधान सभेचं का नाही दुसरं एक कार्य पण त्यांना देण्यात आलं होतं. म्हणजे संविधान सभा किंवा जी घटना परिषद होती सुरुवातीला का नाही ती दोन्ही काम करायची. ओके, काय तर ती घटना निर्मितीसाठी पण काम करायची आणि कायदे नॉर्मल कायदे किंवा इतर बाबतीत भारताच्या इतर बाबतीत चर्चा आपण जशी आपली संसद चर्चा करण्याचं काम करते ना तशीही करायची. मग ह्याच्यामध्ये का नाही भारताची पहिली स्वतंत्र संसद हे करण्यात आली, स्थापन करण्यात आली. मग ती काय करेल, ती काम काय करेल नवीन संसद. ओके, ॲक्च्युली मेंबर त्याच्यात तेच होते जे संविधान सभेतले होते ना तेच तिकडे मेंबर होते त्या संसदेमध्ये. फक्त काय कामात बदल करण्यात आला. आता हे घटना परिषदेने फक्त काय करायचं, फक्त घटना बनवण्याचं काम करायचं. मग जेव्हा ती संसद म्हणून काम करेल तर तेव्हा ती काय करेल, घटना निर्मिती सोडून आहे का नाही कायदे तयार करणे किंवा इतर कामकाज चर्चा करणे, डेली रुटीन काही इश्यू येतील तर त्याच्या संदर्भातलं चर्चा करणे किंवा कायदा करण्याचं काम ते करेल. असे स्वतंत्र संसद हे काम करू लागली. मग ती कधीपासून 17 नोव्हेंबर 1947 पासून ती कधीपर्यंत 17 एप्रिल 1952 पर्यंत. बघा जेव्हा घटना परिषद किंवा आपण संविधान सभा म्हणतो तिने काम कधीपर्यंत केलेलं आहे, शेवटची आपण म्हणतो आपल्याला 24 जानेवारीला शेवटची बैठक संपलेली आहे, सर्वांनी सह्या केलेल्या आहेत आणि 26 जानेवारीपासून काय आपला 26 जानेवारी 1950 पासून घटना लागू झालेली आहे. तेव्हाच त्या संविधान सभेचं काम संपलेलं आहे. पण संसद काय होती तेच सदस्य होते पण ते ॲज अ संसद म्हणून बसत होते. ते कधी 1952 पर्यंत जोपर्यंत पहिली संसद म्हणजे इलेक्टेड संसद जोपर्यंत येत नाही तेव्हाच तिने तोपर्यंत तिने काम केलेलं आहे. पुढचं अधिवेशन आहे 7व्या अधिवेशनातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर मे 1949ला राष्ट्रकुल सदस्याला मान्यता दिली आहे. म्हणजे भारताने काय कॉमनवेल्थ नेशनचं जे आहे ना तर ते सदस्यत्व स्वीकार केलेलं आहे. 7व्या अधिवेशनापर्यंत मला काय महत्त्वाचे वाटत होत्या. पुढे टोटल अधिवेशनं किती झालेले आहेत 11 अधिवेशनं आहेत. त्यातले मला महत्त्वाचे वाटत होते की 7व्या म्हणजे मी काय केलेलं आहे तर प्रत्येक अधिवेशनातल्या काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत की ज्या वाटल्या तर तेवढ्यापर्यंत लिहिल्या होत्या. बाकीच्या 8व्या 9व्यामध्ये मला वैयक्तिक काय वाटलं नाही तेवढ्या महत्त्वाच्या त्यामुळे आणि त्या नव्हत्या पण तेवढ्या इम्पॉर्टंट अशा. ओके, त्यामुळे त्या मेन्शन नाही केलेल्या आहेत. पुढे सर्वात शेवटचं आता ही घटना प्रोसेस बनतो की कधी काय झालं. सर्वात शेवटची सभा भरलेली आहे कधी 26 जानेवारी 1950ला. मग ह्या दिवशी काय केलं, मग संविधान सभेने काय केलं तर राष्ट्रीय गीत म्हणून जनगण मनचा स्वीकार केला, राष्ट्रीय गान म्हणून वंदे मातरमचा स्वीकार केला. तर राष्ट्रपती निवडणुकीचे पण त्याच दिवशी झालेले आहे. ओके, मग राष्ट्रपती निवडणूक झाली आणि कुणाची नेमणूक करण्यात आली, जे अध्यक्ष होते संविधान सभेचे त्यांचेच म्हणजे राजेंद्र प्रसाद यांचीच काय झालेले राष्ट्रपती म्हणून निवड झालेले. ओके, निवडणूक निर्णय अधिकारी कोण होते, HVR अय्यंगार होते. ओके, HVR अय्यंगार तेच HVR अय्यंगार जे काय होते संविधान सभेचे सचिव म्हणून पण काम केलेले, सेक्रेटरी म्हणून पण काम केले, तेच आहे की नाही त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी होते. ओके, समित्या आणि काही महत्त्वाच्या समित्या बनवल्या होत्या. हे बघा घटना निर्मितीमध्ये का नाही सर्वच काम आहे का नाही एक स्पेसिफिकली एकाच म्हणजे संविधान सभेलाच करता येईल असं नाही. तेव्हा आपण जसा संसदेमध्ये पण आता जनरली हे करताना ना सर्वच विषयावर संसदेमध्ये चर्चा होते का नाही तर संसदेच्या काही समित्या असतात. त्या समित्या काय लिमिटेड मेंबरच्या असतात आणि त्याच्यावर डिटेल डिस्कशन होतं तेवढ्या कमी लोक असल्यामुळे. ओके, तर अशा संसदेच्या काही समित्या होत्या आणि तर त्या कुठल्या समिती होत्या त्यांचे अध्यक्ष कोण होते तर तेही अभ्यासणं महत्त्वाचं पडतं. ओके, टोटल अशा संविधान सभेच्या काळात किती टोटल समित्या झाल्या होत्या तर 22 समित्या झाल्या होत्या. त्यातल्या 8 महत्त्वाच्या होत्या तर 22 पैकी काय होत्या 8 महत्त्वाच्या समित्या होत्या तर उरलेल्या 14 इतर समित्या म्हणतो आपण किंवा जे लेस इम्पॉर्टंट आहेत. लक्ष्मीकांतमध्ये पूर्ण चार्ट हेच दिलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत कुठल्या समित्या महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्या इतर समित्या होत्या. ओके, तर त्या संदर्भातलं माहिती असणं अपेक्षित आहे. मग मी काय केलेलं आहे जनरली काय केलेलं आहे आपल्याला विचारलं काय जातं की MPSCमध्ये की ह्या समितीचा अध्यक्ष कोण होतं तर असे मी अध्यक्ष सेग्रिगेट केलेले आहेत. जवाहरलाल नेहरू कुठल्या समितीचे अध्यक्ष होते तर काय स्टेट कमिटी राज्य कमिटीचे अध्यक्ष होते, संघ राज्य घटना समितीचे होते.
ओके, संघ राज्य अधिकार समिती होत्या किंवा संस्थानिकांचे समिती होते, संस्थानिक समिती. ह्या 4 समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. सरदार पटेल कुणाची? प्रांतिक राज्यघटना. आता काय स्टेट कॉन्स्टिट्यूशन किंवा ह्याच्या संदर्भातली जी होती ना त्याचे अध्यक्ष होते सरदार पटेल. मूलभूत अधिकार किंवा अल्पसंख्याक यांच्या संदर्भातली एक समिती होती, त्याचे पण अध्यक्ष सरदार पटेलच होते. पण ह्याच्या मूलभूत अधिकारांनी ही मोठी समिती असली ना ह्याच्या उपसमित्या पण होत्या. मग ह्या उपसमितीमधले मूलभूत हक्क समितीची उपसमिती होती, त्याचे अध्यक्ष कोण होते? जे बी कृपलानी होते. तर अल्पसंख्याक समितीच्या संदर्भातले कोण होते? एच.सी. मुखर्जी होते. ओके, तर फंडामेंटल राईट्सच्या आसामच्या भागाच्या ह्याच्या रिलेटेड ज्या उपसमिती होती तर त्याचे गोपीनाथ बारडोई होते. तर आसाम सोडून जो नॉर्थ ईस्टचा जो भाग होता, नॉर्थ ईस्टचा जो भाग, त्याचे कोण होते? A.B. ठक्कर होते. आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेस म्हणजे वायव्य सरहद प्रांत ह्यांच्या संदर्भाचे जे हे होते सदस्य होते. तर ह्याच्यामध्ये अध्यक्ष कोण नाही बरं का, म्हणजे कुठे सापडलं नाही आहे हे शोधून, पण त्यांचे हे सदस्य होते खान अब्दुल गफर खान, खान अब्दुल समद खान किंवा मेहरचंद खन्ना. आता ह्याचा आपल्या भारताशी रिलेव्हन्स नाही, कारण की नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेस काय भारताचा भागच नाही का, तो फाळणीनंतर कुणाकडे गेलेला आहे? तर पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. त्यामुळे नॉट नेसेसरी या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेसबद्दल तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पण बाकीच्या म्हणजे हे मूलभूत अधिकारांसंदर्भातली जी आसामच्या संदर्भातली उपसमिती होती त्याचे गोपीनाथ बारडोई होते. तर आसाम सोडून जो नॉर्थ ईस्टचा जो भाग येतो आपला तर त्याचे A.B. ठक्कर होते. ओके, पुढे राजेंद्र प्रसाद की जे घटना समितीचे अध्यक्ष होते तर ते कुठल्या कुठल्या समितींचे अध्यक्ष होते? तर ते कुठले होते? वित्त कर्मचारी समिती, राष्ट्रध्वजासंबंधी समिती, रूल ऑफ प्रोसिजर म्हणजे कामकाज संबंधी समिती आणि स्टिअरिंग समिती किंवा सुकाणू समिती म्हणतो आपण त्याला. तर ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. ओके, हे डायरेक्ट पाठच असणं अपेक्षित आहे, ह्याच्यात काहीच हे नाही, रिलेव्हंटच नाही आहे. तुम्हाला पाठच असणं अपेक्षित आहे की कुठल्या समितीचे अध्यक्ष. हे मल्टिपल रिव्हिजन केल्याशिवाय होणारच नाही, तुम्हाला मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला तुमच्या डोळ्याखालून गेलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण बघितलं आपण ना हे महत्त्वाच्या समित्या बऱ्यापैकी होत्या, 1-2 आहे का नाही मी त्यात ॲड केल्या असतील वरच्या ह्याच्यामध्ये की ज्या महत्त्वाच्या नसून, पण आता ज्या बघणार आहोत त्या फक्त दुय्यम समित्याच आहेत. ओके, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे कुठल्या दुय्यम समित्यांचे अध्यक्ष होते? अधिकारपत्रे समिती आणि मसुदा परीक्षण समिती. ओके, पट्टेच बी सिद्धरामय्या गृह समिती प्रांतांच्या मुख्य आयुक्तांच्या बाबतची जी समिती होती तर त्यांच्या समितीचे पण अध्यक्ष कोण होते? पट्टप बी सिद्धरामय्या. K.M. मुंशी कामकाज क्रम समिती त्याचे अध्यक्ष होते. गवा माळवणकर घटना समिती कार्याविषयी समिती होती, तिचे अध्यक्ष होते. S. वारदाचारी सर्वोच्च न्यायालयाबाबत आणि नागरिकत्वाबद्दलच्या ज्या समित्या होत्या तर त्याचे अध्यक्ष कोण होते? S. वारदाचारी. बघा हे लक्षात असू द्या, हे घटना समितीचे सदस्य नव्हते तरी यांना त्या समितीचं अध्यक्ष केलं होतं. नलिनी रंजन सरकार हे काय होते? राज्यघटनेतील ज्या आर्थिक तरतुदी आहेत त्याच्या संदर्भातली जी समिती होती तर त्या समिती अध्यक्ष कोण होते? नलिनी रंजन सरकार. हे पण घटना समितीचे सदस्य नव्हते. पुढे उषानाथ सेन हे वृत्तपत्र कक्ष समिती ही होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते? उषानाथ सेन. ओके, S. केदार कुणाचे होते? भाषावर प्रांतरचना. आपण पुढे बघणारच आहेत की राज्य निर्मितीच्या ह्याच्यामध्ये जी भाषावर प्रांतरचना समिती होती तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? S. केदार. हे पण घटना समिती सदस्य नव्हते. म्हणजे घटना समिती सदस्य नव्हते असे कोण कोण आहेत? इथे वेगळंच हे केलेलं आहे. D.P. धर, नलिनी रंजन सरकार, S. वारदाचारी हे घटना समिती सदस्य नव्हते. ओके, तरीही त्यांना ज्या संविधान सभेच्या ज्या समित्या होत्या तर त्यांचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची समिती आहे मसुदा समिती. मग ही मसुदा समिती आपण बघितलेली आहे घटनेच्या पाचव्या अधिवेशनामध्ये ही स्थापन झालेली आहे. कुठली? मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947ला. ओके, मग ह्याचे सदस्य कोण होते? तर हे पाठच असणं अपेक्षित आहे. कोण कोण सदस्य आहेत? B.R. आंबेडकर सदस्य, गोपालस्वामी अय्यंगार, A.K. अय्यर, K.M. मुंशी, सय्यद अहमद सादुल्ला, माधवराव आणि T.T. कृष्णमाचारी. टोटल किती सदस्य आहेत? 7 सदस्य आहेत. ओके,
आता ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं, म्हणजे की कोण कोण सदस्य आहेत. आता इथं मध्ये काय, ह्याच्यामध्ये 2 सदस्य आहेत ना, ते रिप्लेस झालेले आहेत. पूर्वी BL मित्तर होते, ते आजारी पडल्यामुळे त्यांच्या जागी माधवराव आलेत. DP खेतान होते, DP खेतानचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या जागी कोण आलेत, कृष्णमाचार्य आलेत. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर काय, हे मित्तरचा माधवराव म्हणजे ने रिप्लेस कुणाला केलं, यमला. मित्तलच्या जागी कोण आलेत, माधवराव. ओके. परत TT खेतानच्या जागी कोण आलेले आहेत, कृष्णमाचारी. ओके. अशा प्रकारे लक्षात ठेवा हे 2 नावं तरी, माधवराव कृष्णमाचारी. AK अय्यर, KM मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, गोपालस्वामी अय्यंगार, BR आंबेडकर अध्यक्ष होते. आता ह्याच्यामध्ये एक कन्फ्युजन कुठे होतं ते सांगतो. मसुदा समिती म्हणजे काय, ड्राफ्टिंग कमिटी होती. तर घटना समितीचे जे ह्याचे होते ना, संविधान समितीचे चीफ ड्राफ्ट्समन किंवा मसुदाकार, तर ते कोण होते, SN मुखर्जी होते. हे तेवढं लक्षात असू दे बरं का. ड्राफ्टिंग कमिटी वेगळी आणि चीफ ड्राफ्ट्समन वेगळे, तर ते कोण होते, SN मुखर्जी. ह्या बघितल्या आपण बऱ्यापैकी फॅक्च्युअल गोष्टी ह्याच्यातल्या. आता ह्याच्यामधलं का नाही, आणखी एक काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल बाबी आहेत बरं काय. आपण सगळ्या घटना निर्मिती संदर्भातल्या, ते काय, एकूण किती कालावधी लागला, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. पाठच पाहिजे तुम्हाला. किती, 182 दिवस टोटल 11 सत्रे झाले, 11 अधिवेशनं झालेली आहेत, 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केलेला आहे. मग ते आपण बघणारच आहोत पुढे की कुठल्या कुठल्या देशाकडून आपण काय काय घेतलेले आहेत घटना समिती, म्हणजे घटना बनताना. ओके. 24 लाखाचा खर्च, 64 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. 165 दिवस चर्चा झालेली आहे, त्यातील 114 दिवस तर घटनेवरच चर्चा झालेली आहे पूर्ण. ओके. परत घटना परिषदेची निशाणी हत्ती होती. आता तुम्ही हे गुगल करून बघा बरं का, हत्ती एक निशाणी आहे म्हणजे ह्याचे घटना परिषदेची. ओके. म्हणूनच हिला म्हणतो ना, म्हणजे घटनेला म्हणजे भारतीय रचना घटनेचा उल्लेख करताना ही कशी म्हणतो, हत्तीप्रमाणे खूप मोठी आहे, खूप बल्की आहे, कारण निशाणीच तशी होती तिची, असं होतं इशू. म्हणजे त्याचे आपण हे करताना, तिच्यावर टीका करताना असं म्हणतात की जशी तिची निशाणी होती तशीच ती हत्तीप्रमाणे मोठी आहे आपली घटना. ओके. घटना परिषदेचे सचिव कोण होते, सेक्रेटरी HVR अय्यंगार. मसुदा बनवण्याचे प्रमुख किंवा चीफ ड्राफ्ट्समन म्हणतो आपण. ओके. चीफ ड्राफ्ट्समन हे कोण होते, SN मुखर्जी होते. ओके. ही एक फॅक्च्युअल बाब आहे, ती एक लक्षात असू द्या. अजून काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत ते आपण बघूया. 26 नोव्हेंबर 1949ला मसुदा ठराव संमत झालेला आहे, म्हणजे ह्या शेवटची ही होती. आणि ह्या दिवशी आपण म्हणतो ना की स्वीकार केलेला आहे ह्याचा पूर्ण ह्याचा भारतीय राज्यघटनेचा, पण लागू 26 जानेवारी 1950ला झालेले आहेत. ओके. मग ह्या 26 नोव्हेंबरला किती जणांनी, 299 पैकी 284 सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी सह्या केलेल्या आहेत. ओके. म्हणून 284 जणांचे त्याच्यावर सह्या आहेत. मग लागूच का 26 जानेवारी 1950 रोजीपासून केली, तर याचं एक पार्श्वभूमी आहे आपली. कशामुळे हे केलेलं आहे, तर लाहोर अधिवेशनामुळे का नाही, लाहोर अधिवेशन 1930ला जे झालं होतं, तर त्या लाहोर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते ठरवण्यात आलं की ती लागू करण्याच्या दिनांक 26 जानेवारी असावं. ओके. ह्या दिवशीच घटनेचा अंमल जरी 26 नोव्हेंबर 1950ला जरी झाला असला तरी काही कलम आहे का नाही 26 नोव्हेंबर 1949लाच लागू केली होती. जसे की नागरिकत्व संबंधी जी तरतुदी आहेत त्या बऱ्यापैकी आहे का नाही, ज्या दिवशी घटना म्हणजे स्वीकारली गेली त्याच दिवशी 26 नोव्हेंबर 1950ला लागू झालेले आहेत. म्हणजे 5 पासून ते तुमची 9 पर्यंत नागरिकत्व संबंधीची तरतूद आहेत. 60 राष्ट्रपती संदर्भात, 324 इलेक्शन संदर्भातले तरतुदी आहेत, 366 व्याख्या संदर्भातली तरतुदी आहेत. आणि ही पूर्ण ट्रान्झिशनल कलम आहेत. ही कलम आहे का नाही त्याच दिवशी लागू झाली, म्हणजे लागू झाली त्या दिवशी घटना स्वीकारली गेली. पण घटना लागू म्हणजे होण्याचं तारीख कुठली डिसाईड करण्यात आली होती, तर ती 26 जानेवारी 1950. ओके. घटना समितीवर टीका कोणी काय काय टीका केली आहे, तर नजरुद्दीन अहमद याला काय म्हणतात, ड्राफ्टिंग कमिटी पेक्षा म्हणतात ही ड्रिफ्टिंग म्हणजे सरकती कमिटी आहे. ओके.
ग्रॅव्हनिल ऑस्टिन काय म्हणतात, एकपक्षीय संस्था किंवा काँग्रेसचे वर्चस्व. बऱ्यापैकी सदस्य बघा ना, 208 सदस्य काँग्रेसचे होते. त्यामुळे ग्रॅव्हनिल ऑस्टिन काय म्हणतात, ही एकपक्षीय संस्था आहे किंवा फक्त त्याच्यावर काँग्रेसचंच वर्चस्व आहे. आयवर जेनिंग्स काय म्हणतात, वकिलांचे नंदनवन आहे. घटना समितीमध्ये जी महत्त्वाची होती मसुदा समिती घटना परिषदेमध्ये संविधान सभेमध्ये, तर ती महत्त्वाची समिती कुठली होती, मसुदा समिती. आणि त्याच्यामध्ये सगळे फक्त वकीलच भरले होते सगळे. त्यामुळे हे काय वकिलांचे नंदनवन असंही म्हणतात आयवर जेनिंग्स याला. विस्कॉन्ट सायमन काय म्हणतात, हिंदू सभा किंवा हिंदूंचे वर्चस्व असणारी ही होती. विस्टन चर्चिल म्हणतात काय, एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व करते. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या तुम्हाला. ह्या लक्षात असू द्या तुम्हाला की नझरुद्दीन अहमद काय म्हणलेले आहेत, ग्रॅव्हनिल ऑस्टिन काय म्हणलेले आहेत, विस्कॉन्ट सायमन हिंदू सभा म्हणतात त्याला, किंवा विस्टन चर्चिल एका प्रमुख समुदायाचे रिप्रेझेंट करते असं म्हणतात. ओके, अशा प्रकारे आपण हा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. अपेक्षित आहे हे बघा, ह्याच्यामध्ये काही कन्सेप्टच नव्हत्या, म्हणजे विशेष असं सांगण्यासारखंच नव्हतं. कारण की हा पूर्ण आहे का ना, सुरुवातीला तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी पाठ कराव्याच लागणार आहेत. ह्याच्यात तुम्हाला मॅक्झिमम जेवढं लक्षात ठेवता येतील ना तेवढं लक्षात ठेवा. ह्याच्या स्वतःच्या नोट्स बनवा आणि त्या मल्टिपल टाईम रिव्हिजन करा, तरच तुमच्या लक्षात राहणार आहे. ओके, आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नंतर भेटूया.